बया आईचं कवा आवरायचं, मला पार उभं राहू राहू कळ लागली पायाला. आगासून बाई आवर ना लवकर, कवाच्या धरणा तुझा तो मेकअप का फिकअप चाललेला आहे. राहू दे सगळं, आता तिकडे जायचं लग्न लागून. मग काय आयतं फक्त गिळायला जायचं का तिकडे लग्नाला? सासूबाई अहो मी काय लग्नाला येत नाही, तुम्हीच जा. आणि तुला का बरं नाही यायचं? सकाळच्या धरणं तर मार नाचत होती मला लग्नाला यायचं ना आता काय जखमारी झाली. अगं तुझ्यामुळे मी आपल्या गाडीत सुद्धा रिकामी जागा ठेवली. माझ्या ताईडीला यायचं होतं, तिला म्हटलं नको येऊ बाई, तुझी परस्पर जाय कार्यालयात, आमच्या गाडीत नको गर्दी व्हायला. आणि आता ऐन टायमाला म्हणती मला नाही यायचं म्हणून. काय नखरे करीती, आवर लवकर चल. अहो हे पाना माझे समोरचे केस किती विरळ झालेले. असं जर मी लग्नाला आले तर सगळे मला नावं ठेवतील. किती घाण दिसू राहिलं ते. असं कसं कोण तुला नावं ठेवीन? ते एक काम करते, मागच्या महिन्यात माझ्या ताईडीने कंचं प्रोडक्ट मागवलं होतं ना, तुला बी लागत होतं ते. हा ते माझ्या कपाटातच ती इसरून गेलेली आहे. जाय वय ते लाव. तर हे आहे मेक मी बोल्डचं कव्हर अप हेअर मड. हे साईजने खूप छोटं आहे, त्यामुळे तुम्ही पर्समध्ये सुद्धा ते कॅरी करू शकता. जेव्हा मी केसांची हाय पोनीटेल बांधते तेव्हा माझे समोरचे केस खूप विरळ दिसतात, पण आता यावर सोल्युशन मला मिळाले आहे. हे यूज करायला खूप इझी आहे. तुम्हाला फक्त ज्या ठिकाणी हे यूज करायचे आहे तिथे अशा प्रकारे टॅप करायचे आणि जेव्हा मी मधून भांग पाडते तेव्हा केसांच्या मधला हा डिस्टन्स खूप हायलाइट होतो. सोबत काही सफेद केस सुद्धा दिसून येतात. पण आता तुम्ही पाहू शकता हा रिझल्ट. मधला डिस्टन्स आणि जे पांढरे केस होते ते खूप छान प्रकारे कव्हर झाले आहे. हे प्रोडक्ट तुम्ही फ्लिपकार्ट किंवा अमेझॉन वरून ऑर्डर करू शकता, नाहीतर लिंक आपल्या बायो मध्ये दिली आहे. बरं आवरलं ना आता? चल नाही तर लग्न लागून जाईन तिकडं. हा चला ना. आणि आहेर घेतला ना? बरं एखादी साडी घे बर का नवीन तुझी. अहो माझ्याकडे नाहीये, मी सगळ्या नवीन साड्यांच्या गड्या मोडले. म्हणून मी म्हणत असते कुणी साड्या दिल्या ना तर माझ्याकडे ठेवाय देत जाय. सगळ्या साड्यांच्या गड्या मोडून तुला काही एक साडी चढवायची का? बरं जाऊ दे मरू दे, चल आता बघू रस्त्याने एखादं पातीला नाही तर टिप घेऊ.